नमस्कार सर. तर पाहूयात सर, मी जे सर प्रॉपर्टीचं सांगितलं होतं तुम्हाला की प्रॉपर्टी प्राईम आहे, अर्ध्या किमतीमध्ये क्लिअर टायटल आहे आणि काळजी करायची काही कारण नाही आहे. तर त्याचे डिटेल पाहूया सर आपण. बरं सर, तुम्ही प्रॉपर्टी घ्यायचं ठरवलं आहे तर ते कशासाठी घेत आहे सर प्रॉपर्टी? अच्छा, इन्व्हेस्टमेंटमध्ये. बरं, अर्थातच. काय फ्लॅट शॉप काय घेत आहे? अच्छा, फ्लॅट घेत आहे. बरं ठीक आहे. बरं ठीक आहे. किती पर्सेंट वार्षिक उत्पन्न देईल ही प्रॉपर्टी असं वाटतं तुम्हाला? कुठलं 2 BHK घेत आहे का? बरं ठीक आहे. कितीला भेटतो ह्या साईडला 2 BHK? 50, 60, 55. अच्छा, थोडंसं बाहेर गेलं तर ओके. आपण 50 लाखाचं पकडू. बरं ठीक आहे ठीक आहे. किती पर्सेंट वाटतं तुम्हाला इन्कम भेटतं याच्यामध्ये? अंदाज काहीतरी काढला असेल ना सर, तुम्हाला काही वाटत असेल ना? काय अंदाजच नाही आहे? अच्छा ठीक आहे. बघा, माझ्या स्टडीप्रमाणे 2% किंवा खालीच भेटते इन्कम. बरं, त्याच्यामध्ये दरवर्षी किती वाढ होईल वाटते तुम्हाला प्रॉपर्टी व्हॅल्यूमध्ये? ॲप्रिशिएशन अंदाज आहे आत्ता सध्याचा सिनेरिओ पाहिला तर काय अंदाजे सांगता येईल तुम्हाला सर? नाही, काय सांगता येत नाही. नो गॅरंटी. सर, आमची जी प्रॉपर्टी आहे ती व्हर्च्युअल प्रॉपर्टी आहे. व्हर्च्युअल शब्द ऐकला आहे, कन्सेप्ट ऐकली आहे का? व्हर्च्युअल म्हणजे कागदोपत्री. हां सर, कागदोपत्री. तुम्हाला जर माहीत असेल तर बघा, गव्हर्नमेंटनी सोवरेन गोल्ड बॉन्ड आणले होते मागच्या 10-12 वर्षापासून. हे प्रचलित आहे ॲक्च्युली, लोकांनी घेत आहेत, बरेचसे लोक घेत आहेत. बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आहे. त्याच्यात कसं आहे सर की गोल्ड हरवायची, चोरीला जायची भीती नाही आहे. शिवाय दरवर्षी त्याच्यावरती गव्हर्नमेंट बोनस देत आहे. जेव्हा ते विकलं जातं तेव्हा आहे त्या रेटनी त्याचा फायदा त्यांना भेटतो. जो काही रेट आहे तो भेटतो. आरामात ते जास्तीच पैसे भेटतात त्यांना. तसं आपण फिजिकलमध्ये नाही म्हणू शकत सर. आपण फिजिकल गोल्ड आणलं तर आपल्याला त्याला लॉकर शोधावं लागेल किंवा आपल्याच घरी खूप जपून ठेवावं लागेल. चोरी जायची भीती असते, हरवायची भीती असते. शिवाय आपण जेव्हा विकायला जातो तेव्हा ते घट धरतात सोनार लोक. बरं, जो रेट आहे त्याच्यापेक्षा पण 200-300 रेट आपल्याला कमी दिला जातो सर. म्हणजे थोडक्यात काय, कमी भेटतं. म्हणून लोक आजकाल जास्त सोवरेन गोल्ड बॉन्डकडे वळले आहेत. ते व्हर्च्युअल गोल्ड घेतात ते. तसंच आपल्याला LICने पण एक व्हर्च्युअल प्रॉपर्टीचं कन्सेप्ट आणलेलं आहे सर. याच्यामध्ये 8% जे आहे ते गॅरंटीड तुम्हाला इन्कम भेटत आहे या व्हर्च्युअल प्रॉपर्टीमध्ये. जे काही तुम्ही व्हॅल्यूची प्रॉपर्टी घेताय त्याच्या 8% इन्कम भेटत आहे. आणि तेही सर टॅक्स फ्री. ॲप्रिशिएशन म्हणाल तर 6% गॅरंटेड. जे की तुम्हाला इथं गॅरंटीच नाही, पण इथे 6% गॅरंटेड. टोटल किती झाले सर? 14%. हे नेट आहे सर. तसं जर टॅक्सेबलच्या हिशोबाने जर गेलो तर आपलं हे जातं आहे इन्कम 20%. बरं, शिवाय हे लाईफ टाईम आहे, टॅक्स फ्री आहे आणि गव्हर्नमेंट गॅरंटी. विशेष म्हणजे गव्हर्नमेंट गॅरंटी आहे. आता तुम्ही म्हणत होते की फिजिकल फ्लॅटमध्ये तुम्हाला काही माहिती नाही वगैरे, रेंट वगैरे काहीच कल्पनाच नाही आहे. तर पाहूया सर आपण अंदाजे तुमच्या पद्धतीने. आपण फिजिकलचं आधी पाहूया, नंतर व्हर्च्युअलमध्ये कसं व्यवस्थित तुम्हाला मी प्रेझेंटेशन देते की कसं तुम्हाला बेनिफिशियल आहे, कशी फायदेशीर आहे, 4 पट कसा फायदा आहे मी तुम्हाला सांगते सर. बरं ठीक आहे. आता 2 BHKचे तुमच्या इथं जे आहे भाडं ते किती आहे सर? अंदाजे काय आयडिया आहे का? 15, 16, 14 काय? अच्छा, 14-15. ठीक आहे सर, आपण काय अंदाजे धरूया, 14,000 धरूया सर. ठीक आहे सर, काय हरकत नाही. आपण मोस्टली करार जो असतो तो 11 महिन्याचा करतो सर. त्यामुळे 11 महिने आणि 14,000 भाडं किती झालं सर टोटल वार्षिक उत्पन्न? सांगा सर, किती झालं? 14,000 इंटू 11, 154. बरं, तुम्ही
मेंटेनन्स चार्जेस देत असाल, बरोबर आहे. काय इथं वार्षिक मेंटेनन्स किती आहे सर? किती एरिया वाईज कसं सोसायटी जे काही हायफाय असेल जास्त असतं, नॉर्मल अंदाज सांगा. बरं 30,000. प्रॉपर्टी टॅक्स एरिया वाईज असतो, हा पण व्हॅरी होतो अंदाजे. अच्छा ठीक आहे, अंदाजे आपण धरूया 15,000 सर. ठीक आहे. ब्रोकरेज वगैरे काही देता का सर तुम्ही? देता. या साईडला मोस्टली जातात का फ्लॅट असेच ओळखीने वगैरे, का ब्रोकर थ्रू जातात? अच्छा, ब्रोकरेज द्यावं लागतं. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. आपण धरूया 1 महिन्याचं देत असाल ना तुम्ही, का 2 महिन्याचं देता? अच्छा 1 महिन्याचं. ठीक आहे, काय हरकत नाही. किती जाते टोटल खर्च आपला वार्षिक किती जातो आहे बघा बरं सर. 30,000 प्लस 15,000 प्लस 14,000. किती झाले सर? केलं सर? 59,000. हे मायनस करा ह्याच्यातनं 1,54,000मधनं जे तुम्ही म्हणताय की वार्षिक उत्पन्न भेटतंय. नेट उत्पन्न तुमच्या हातात किती येते भाड्याचं? 95,000. आपण हे फक्त ढोबळ 3 गोष्टी पकडल्या सर. तसं जर विचार केला तर आपल्याला 11 महिन्यानंतर त्या फ्लॅटचं काही ना काही मरम्मत करावं लागते, कलरिंग करावं लागतं, काही जे काही असेल छोटी मोठी काहीतरी मरम्मत आपल्याला करावंच लागते. तो खर्च तर आपण इथं पकडलाच नाही. आता मला सांगा, आता वार्षिक किती पर्सेंटेज येते बघा, सांगा बघा तुम्ही सर. बघा किती येते सर, काढता येते का? बघा ना सर. 50 लाखाचा फ्लॅट आहे तुमचा आणि तुम्हाला वार्षिक उत्पन्न देते 95,000. म्हणजे काय 1.90. काढले का? काढले सर? हां 1.90 म्हणजे बिलो 2%. मी तर ढोबळपणाने 2% म्हटलं होतं. पण आमच्या प्रॉपर्टीमध्ये 4 पट फायदा कसा आहे बघा. 8% आम्ही गॅरंटेड इन्कम देतो आहे तुम्हाला, ते पण लाईफ टाईम, आणि ते पण टॅक्स फ्री सर. शिवाय 6% गॅरंटीड तुम्हाला ॲप्रिशिएशन आहे तुमच्या प्रॉपर्टी व्हॅल्यूमध्ये. तर बघूया आपण सर. 50 लाखाचा समजा तुम्ही फ्लॅट घेतला, ई प्रॉपर्टी घेतली 50 लाखाची, तर तुम्हाला डे 1पासनं तुमची ही प्रॉपर्टी तुमच्या नावावर रजिस्टर होते. म्हणजे फर्स्ट डेला तुमचं ॲग्रीमेंट होतं, तुमच्या नावावर ही प्रॉपर्टी होते. लाईफ टाईम 4 लाख याला रेंट भेटेल सर तुम्हाला, ते पण टॅक्स फ्री. आणि जेव्हा ती नॉमिनीला तुमची प्रॉपर्टी जाईल तेव्हा ती 3 ते 4 करोडनी जाईल. याच्यामध्ये तुम्हाला सर फ्री बेनिफिट्स आहेत. पहिला म्हणजे इन्क्रीजिंग लाईफ कवर आहे सर तुम्हाला याच्यामध्ये. इन्शुरन्स कवर, इन्क्रीजिंग लाईफ कवर, इन्शुरन्स कवर. दुसरं म्हणजे ॲक्सिडेंटल डेथ बेनिफिट. तिसरं म्हणजे ॲक्सिडेंटल डिसॅबिलिटी. म्हणजे काय तर ॲक्सिडेंटनी समजा तो माणूस कामातूनच गेला, कामच करू शकत नाही, मेला तर जमा असतो तो खरं, पण जिवंत असतो, अशा केसमध्ये सुद्धा ह्याचा बेनिफिट कंपनी देते, ते मी तुम्हाला सांगते. चौथा जे आहे ते तुम्हाला आफ्टर 2 इयर्स लोन फॅसिलिटी आहे. 5वं जे आहे बेनिफिट तुम्हाला भेटतो आहे तो अंडर 80C टॅक्स बेनिफिट. आणि 6वं जे आणि सगळ्यात एक्सपेन्सिव्ह जे आहे, जे की तुम्हाला अब्जो रुपये देऊन सुद्धा भेटत नाही, ते म्हणजे पीस ऑफ माइंड. आणि हे तुम्हाला या LICच्या स्कीममध्ये फ्रीमध्ये तुम्हाला भेटत आहे. पण ॲक्सिडेंटल डिसॅबिलिटी का सर, याच्यामध्ये कसं असतं की समजा आता ॲक्सिडेंट झाला आहे आणि
ते व्यक्ती कामातच गेला आहे, कामातच काहीच काम करता येत नाही आहे त्याला, तर त्याचं कसं होतं, त्याचे पुढचे हप्ते माफ होतात. त्याला जे 50 लाखाचं जे काही किंवा 1 करोडची जी काही तुम्ही व्हॅल्यू घेतलेली असते प्रॉपर्टीची, ते त्याला भेटली जाते. आणि त्याच्या पुढचे जे बेनिफिट आहेत, जे काही 15 वर्षानंतर त्याला गॅरंटीड त्याला 8% जे भेटणार आहे, जे काही लाईफ टाईम त्याला जे काही कवर आहे, जे काही ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्याला भेटणार आहेत. बरं, आता याच्यात युनिक बेनिफिट जे आहेत सर, ते म्हणजे 40% कॅशबॅक किंवा स्पेशल लोन तुम्हाला भेटते सर. आता समजा तुम्ही 50 लाखाची प्रॉपर्टी घेतली, तर 40% कॅशबॅक म्हणजे काय, 20 लाख. आता तुम्ही 50 लाखामधनं 20 लाख काढा, नेट किती इन्व्हेस्टमेंट राहिली तुमची, 30 लाखाची. म्हणजे काय, तर तुम्हाला जर विचार केला मार्केटप्रमाणे, तर ही प्रॉपर्टी तुम्हाला 25 ते 30% रिटर्न वार्षिक देते. तुम्ही जर विचार केला ना तर देते. बघा तुम्ही, हे जे लोन आहे तुम्हाला, स्पेशल लोन जे आहे, हे तुम्हाला 15 वर्षानंतर कधीही घेता येतं. याच्यामध्ये 2 लोन आहे सर. एक हे स्पेशल लोन जे आहे 40%, ते 15 वर्षानंतर तुम्हाला कधीही घेता येतं. आणि 15 वर्षाच्या आतमधलं जे काही लोन आहे ते तुम्हाला 2 वर्षानंतर, तुम्ही जर ह्या स्कीममध्ये पैसे टाकले तर 2 वर्षानंतर तुम्हाला लोन घेता येतं सर. आणखीन जे फीचर आहेत ते तुम्हाला सांगते. अदर फीचर जे आहेत ते म्हणजे तुम्हाला ही प्रॉपर्टी जी आहे ते इन्स्टॉलमेंटमध्ये घेता येते. कुठल्याही बजेटमध्ये घेता येते, अबाउट 10 लाख. आणि तिसरी म्हणजे इझी लिक्विडिटी. म्हणजे काय, ही प्रॉपर्टी जी आहे, ही प्रॉपर्टी विकायला जास्त झंझट करायची गरज नाही. हा तुमचा जो प्रॉपर्टीचा बॉन्ड आहे, तुम्ही LICमध्ये दिलात, दुसऱ्या दिवशी तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटला. हेच फीचर्स तुम्हाला फिजिकल प्रॉपर्टीमध्ये बघा, तुम्ही कम्पेअर करा, होईल का तुम्हाला. इन्स्टॉलमेंटमध्ये कोणी बिल्डर देईल का सर, देईल? एखादी प्रॉपर्टी तुम्ही घ्यायची, आता तुम्ही म्हणताय, तर देईल का, नाही. बरं, यानी बजेट तुम्हाला वाटतं जरा 1 BHK मला 10 लाखालाच भेटला पाहिजे, असं आहे का काही, भेटतंय का काही? बरं, तुम्ही आता घेतला, ठीक आहे. आता तुम्ही वाटलं तुम्हाला पैशाची गरज आहे, 10-15 वर्षांनी तुम्हाला विकायचा आहे तो फ्लॅट विकायचा, तर तुम्हाला अगदी आज जरूरत आहे किंवा उद्याच्या उद्या पैसे पाहिजे असं आहे, आणि तुम्हाला तो फ्लॅट विकला जातो आहे का तुमचा? नॉट पॉसिबल. बरोबर आहे सर. पण तसं आपल्या बघा ना, ह्या प्रॉपर्टीमध्ये बघा, तुम्हाला 0 इंटरेस्ट इन्स्टॉलमेंटमध्ये प्रॉपर्टी भेटते आहे, तुमच्या बजेटमध्ये भेटते आहे. आणि तुम्हाला हा बॉन्ड तुम्ही LICमध्ये 15 वर्षानंतर कधीही घेऊन गेलात, तुम्हाला आरामात 3 तासाच्या, 4 तासाच्या किंवा जास्तीत जास्त 1 दिवसाच्या अंतराने लगेच पैसे तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होतात सर. तेही येणारे पैसे टॅक्स फ्री आहेत. तसं फिजिकल प्रॉपर्टी विकल्यानंतर तुम्हाला कॅपिटल गेन जो काही आहे, लॉंग टर्म म्हणा, तो भरावा लागतो सर. त्याची तुम्हाला कल्पना आहे, टॅक्स भरावा लागतो आपल्याला. ह्याच्यामध्ये तसं नाही आहे ना, टॅक्स भरायचा नाही, काय नाही. बरं, आता तुम्ही म्हणताय, आता आपण एक उदाहरण घेऊ की बाबा ही हाफच किमतीमध्ये कशी काय भेटते, हे तुम्हाला मी सांगते सर कसं भेटते ते. आता तुम्हाला 50 लाखाचा फ्लॅट घ्यायचा आहे, तर तुम्हाला काय काय करावं लागेल बघा, सांगा मला अंदाजे. सुरुवातीचे जे काही गोष्टी आहेत त्या तर करावं लागतील की नाही, सांगा. पहिले तर काय करावं लागेल, हां सर, डाऊन पेमेंट आपल्याला प्रोव्हिजन करावं लागेल, बरोबर आहे. दुसरं, पेपर चेक, क्लिअर टायटल आहे की नाही, लिटिगेशनमध्ये ते प्रॉपर्टी नाही ना, हे सगळ्या गोष्टी आपल्याला बघावं लागतात. तिसरी गोष्ट, बँक लोन, बरोबर आहे. ह्या 3 ढोबळ गोष्टी आपण घेतल्या. बरं, मला सांगा, आता तुम्ही 50 लाखाच्या प्रॉपर्टीला आपण समजू की 50 लाखाचं तुम्ही लोन घेताय, किती वर्षाचं, 20 वर्षाचा किती हप्ता येतो सर?
अंदाजे काहीतरी माहिती असेल ना, 50 लाखाच्या आसपास. हां, 50 लाखाच्या आसपास येतं, बरोबर आहे. पण ते पण काय कसं आहे, बँकेत कुठली बँक तुम्हाला किती % इंटरेस्ट देते त्याच्यावर हप्ता ठरलेला असतो. ठीक आहे, आपण अंदाजे धरूया. तोच हप्ता जर तुम्ही 15 वर्षासाठी घ्यायचा म्हणला तर किती येईल सांगा बरं, त्याच लोनसाठी 50 लाखासाठी किती येईल सर? काय अंदाजे? आयडिया नाही, मी सांगते तुम्हाला. 66-67 हजार अंदाजे येतो तो. बरं, तुम्ही हे 15 वर्ष भरणार म्हणजे काय, 180 महिने भरणार. बघा तुम्ही आता 67,000 इंटू 180 महिने, किती किती तुम्ही 50 लाखाच्या फ्लॅटला किती तुम्ही भरताय पैसे बघा. जवळजवळ डबल जाते की नाही सर, बरोबर आहे की नाही? डबल जाते सर, 1 करोडच्या वरती तुम्हाला आरामात जाते. आणि तुम्हाला प्रॉपर्टी कितीची बसते? 50 लाखाची. मग एवढ्याच हप्त्यामध्ये मी तुम्हाला 1 करोडची व्हर्च्युअल प्रॉपर्टी देते. तेही काहीही टेन्शन नाही. तुम्हाला इन्क्रीजिंग लाईफ कवर आहे, ॲक्सिडेंटल कवर आहे, डिसॅबिलिटी कवर आहे. 2 वर्षानंतर तुम्हाला कधी वाटेल तेव्हा ह्याच्यावरती लोन काढता येतं. ATCच्या अंडर तुम्हाला बेनिफिट आहे बघा सर. आणि 4 पट फायदा आहे सर. कुठं तुम्हाला 1%, 2%सुद्धा इथं रिटर्न नाही. तिथं मी तुम्हाला बॉन्ड पेपरवरती लिहून देते 8% गॅरंटी रिटर्न, 6% ॲप्रिशिएशन आहे गॅरंटीड. बघा तुम्ही, शिवाय तुम्हाला 15 वर्षानंतर स्पेशल लोनची ह्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे. पुन्हा तुम्हाला स्टॉप पेमेंटची पण प्रोव्हिजन आहे सर याच्यामध्ये. स्टॉप पेमेंट करता येतं 2 वर्षानंतर. तुम्हाला जर वाटलं की बाबा आता 5-7 वर 10 वर्ष पैसे भरले आणि तुम्हाला काही अडचण आली आणि पैसेच नाही भरू शकला तुम्ही, तर ह्याच्यामध्ये तुम्ही स्टॉप पेमेंटचं लेटर देऊन स्टॉप पेमेंट करू शकता. म्हणजे तुम्ही जेवढे काही पैसे भरलेले आहेत त्या प्रोपोर्शनेट तुम्हाला सगळे फायदे भेटणार. जे काही 8% गॅरंटीन म्हणा किंवा 6% ॲप्रिशिएशन म्हणा किंवा लाईफ कवर म्हणा किंवा जे काही लोनचे हे जे काही फीचर्स आहेत, जे काही बेनिफिट्स आहेत, हे सगळं तुम्हाला त्या प्रोपोर्शनेटमध्ये भेटणार. पण फिजिकलमध्ये तसं शक्य आहे का सर सांगा? तुम्हाला प्रॉपर्टीचे पूर्ण पैसे आधीच घेतले जातात आणि त्याच्यानंतर तुमच्या नावावरती प्रॉपर्टी फक्त ॲग्रीमेंट केलं जातं. प्रॉपर्टी तुमची जेव्हा तुम्ही पूर्ण पैसे भरले जातात, लोनचे कंप्लीट होतात, तेव्हा ती प्रॉपर्टी तुमच्या नावावर होते. इथं तसं नाही आहे ना सर. बघा तुम्ही प्रॉपर्टीचे तुम्ही हप्ता भरला पहिल्या वर्षाचा किंवा हाफ इयरली जरी भरला तर लगेच डे 1पासनं तुमच्या नावावर प्रॉपर्टी आहे. समजा तुमचं अनफॉर्च्युनेट डेथ झाली, काही झालं तुमच्याबरोबर, तर तुमच्या फॅमिलीला लगेच तुम्ही जी काही प्रॉपर्टी घेतली, समज इथं तुम्ही 50 लाखाची प्रॉपर्टी घेतली, 50 लाख रुपये तुमच्या प्रॉपर्टी फॅमिलीला भेटणार सर. समजा ॲक्सिडेंटल काही झालं तुमची डेथ, तर तुम्हाला लगेच 1 करोड रुपये दिले जातील. डिसॅबिलिटीने काही तुम्हाला तुम्ही कामात न गेले समजा, तर डिसॅबिलिटीचं बेनिफिट आहे सर तुम्हाला. शिवाय विकल्यानंतर टॅक्स नाही सर. समजा तुम्हाला विकायची आहे प्रॉपर्टी ही, आता मला सांगा तुम्ही जे प्रॉपर्टी आहे तुम्हाला काय वाटतं कधी डबल होईल? आहे काय अंदाज आहे का काय बाबा? आत्ताच सिनियरिओ सांगते ना सर, आधीचं नाही. आत्ताच्या सिनियरिओमध्ये प्रॉपर्टी कधी डबल होते काय अंदाजे देता येईल का तुम्हाला? नाही, बरोबर आहे, नाही देता येत आत्ताच्या सिनियरिओमध्ये. पण आमची जी प्रॉपर्टी आहे ना तुम्हाला सांगते 20व्या वर्षी डबल होते. म्हणजे तुम्ही रेंट पण घेताय, तुम्ही स्पेशल केसमध्ये जे काही कॅशबॅक पण घेताय, तरी तुमची 20व्या वर्षी प्रॉपर्टी जी आहे ती डबल होते सर. इझी लिक्विडिटी आहे, टॅक्स नाही आहे, 4 पट फायदा आहे. आणि विशेष म्हणजे भूकंप आला, पूर आला, कुठं वादळ आलं, कुठं आग लागली, ह्यानी प्रॉपर्टी खराब झाली, डिस्ट्रॉय झाली, असलं काहीही याच्यामध्ये नाही आहे. एकदम शांत आणि पीस ऑफ माइंड आहे प्रॉपर्टी घेतल्यानंतर. काही टेन्शन नाही आहे. गव्हर्मेंट गॅरंटी आहे. तुम्हाला तर माहिती आहे LICच एक खूप मोठा ब्रँड आहे आणि LICला गव्हर्मेंट गॅरंटी आहे सर. त्यामुळे तुमची प्रॉपर्टीमधली जी इन्व्हेस्टमेंट आहे एकदम सेफ आहे. बघा तुम्ही विचार करा.
बघा, हे 50 लाखाच्या प्रॉपर्टीसाठी इथं इयरली तुमचा हप्ता जातोय 4 लाखाचा. आमच्या प्रॉपर्टीमध्ये, ई प्रॉपर्टीमध्ये सांगते तुम्हाला. आणि तुम्ही तिथे किती भरताय बघा, तुम्ही इयरली किती, 67,000 इंटू 12 किती भरताय सर, 8,04,000, म्हणजे डबलच भरताय. मग बघा तुम्ही 4 लाख तुम्ही इयरली हप्ता भरून 1 करोडची प्रॉपर्टी इथं घेऊ शकता. म्हणजे आम्ही काय म्हणतो, हाफ प्राईसमध्ये भेटतो ते बरोबर आहे ना सर. क्लिअर टायटल आहे, LIC एक मोठा ब्रँड असल्यामुळे क्लिअर आहे सगळं. आणि LICमध्ये इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे काहीच टेन्शन नाही, गव्हर्नमेंट गॅरंटी, काही नाही, वरीच नाही, कुठल्या गोष्टीची टेन्शनच नाही आहे. शिवाय डिस्ट्रॉय नाही, मेंटेनन्स नाही, कसली झंझट नाही. कोणी बळकावला, माझे फ्लॅट बळकावला किंवा मुलाबाळांनी बळकावला, काय जे काय आहे त्या गोष्टी काही नाही आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ही प्रॉपर्टी एकदम बेस्ट आणि गोल्डन चान्स आहे तुम्हाला हा घ्यायचा सर. मला बघा, एक 150, 200 हजार करोडच्या प्रॉपर्टी विकल्या गेलेल्या आहेत. लोक टाकत आहेत, मोठे मोठे बिझनेसमन. आपल्या पुण्यातल्याच मोठ्या बिल्डरने 110 करोडची प्रॉपर्टी घेतली आहे सर. विचार करा सर. हां सर, इन्स्टॉलमेंट म्हणजे आता काही तुम्हाला इयरलीच पेड करायचं असं काही नाही. आपल्याकडे मंथलीच तर इन्स्टॉलमेंट आहे सर. मंथली इन्स्टॉलमेंट पेड करू शकतो सर. हां सर, मंथली पण पेड करू शकतो. हां, तुमच्या नावावर, तुमच्या मुलाच्या नावावर, तुमच्या मिसेसच्या नावावर घेता येते प्रॉपर्टी सर. हो, काय अजून शंका असतील विचारा सर. काही प्रॉब्लेम नाही, सगळ्या शंकेचं मी निरसन करते. आणि मला असं वाटतं की हा गोल्डन चान्स घालायला, कसं असतं, हे असे चांगले स्कीम असतात त्या थोड्या दिवसासाठीच येतात. मग पुन्हा तुम्ही म्हणाल बाबा उगीच मी विचार केला, त्यापेक्षा विचार करण्यासारखं काहीच नाही काय. आता हे साधं ढोबळ गोष्टी घेतल्या तर आपली व्हर्च्युअल प्रॉपर्टी किती प्रॉफिटेबल आहे तुमच्या लक्षात आलंच, तुम्हीच सांगितलं मला. त्यामुळे आता विचार न करता मला असं वाटतं 1 करोडची प्रॉपर्टी सरळ आपलं तुम्ही 50 लाखाच्या ऐवजी 1 करोडची प्रॉपर्टी घेऊन टाका. ठीक आहे, मग कधी देत आहे सर पेपर? हां सर, 3 वर्षाचं ITR लागतं आहे आणि बँक स्टेटमेंट लागतं आहे. शिवाय तुमचं पॅन आधार लागतं आहे, फोटो लागतो आहे. असं मेडिकल वगैरे होईल तुमची, कारण का तर हे तुम्हाला कव्हर पण आहेत ना सर. कव्हर वगैरे सगळे द्यायचेत म्हटल्यावर त्याला मेडिकल वगैरे लागते सर. हां ना, बरोबर आहे ना सर. 4 लाखाच्या आसपास थोडेसे वरती. हां सर, वरती जातात म्हणजे बरोबर आहे ना सर. काहीतरी प्रॉपर्टी येतात, तुम्ही इकडं एवढं सगळं तुम्ही इंटरेस्ट वगैरे द्यायला तयार आहेत, मेंटेनन्स द्यायला तयार आहेत, म्हणजे ह्याच्यात पण थोडंफार राहणारच ना सर. थोडंफार मेंटेनन्स, टाईम ड्युटी थोडीफार राहणारच ना ह्याच्यामध्ये. हां, असं किती देत आहे तुम्ही? दिसत नाही म्हणजे काय सर? तुम्ही कशासाठी प्रॉपर्टी घेताय मला सांगा. मेन उद्देश तुमचा काय आहे? ती दिसली पाहिजे आणि तुम्हाला 2%च्या खाली हे पाहिजे का तुम्हाला इन्कमवरती तुमचं हे आहे? आपण इन्कमसाठीच घेतो ना प्रॉपर्टी, की आपल्याला चांगलं इन्कम भेटलं पाहिजे, काही टेन्शन नसलं पाहिजे, काय नाही. मग इन्कम ही प्रॉपर्टीमध्ये जास्त आहे ना सर. 4 पट फायदा आहे बघा ना तुम्ही. आणि किती फायदेशीर प्रॉपर्टी आहे, कुठलीच झंझट नाही आहे. दिसण्याला काय करायचं आहे बरं? आपल्याला काय सगळं सोडून इथंच जायचं आहे ना. प्रॉपर्टी शेवटी नॉमिनीकडेच जाते ती प्रॉपर्टी. बघा ना, ती प्रॉपर्टीची गॅरंटी तुम्ही देऊ शकत नाही किती वाढेल. आम्ही गॅरंटी देतोय ना सर. बघा ना तुम्ही, नॉमिनीला 3 ते 4 करोड म्हणजे 4 पटीने त्याची हे देत आहे, त्याला बेनिफिट होतं आहे. त्या प्रॉपर्टी जे काही जेव्हा तुम्ही विकली जाईल किंवा तुमच्या नॉमिनीला ते 3 ते 4 करोड, 50 लाखाची प्रॉपर्टी घेऊन तुम्ही 3 ते 4 करोड रुपये तुम्ही तुमच्या ह्याच्यासाठी नॉमिनीसाठी सोडू शकताय सर. तसं आत्ताच्या ह्याच्यामध्ये सिनेरिओमध्ये आहे का तुमचं? तुम्हाला वाटतंय का तुम्हाला? नाही ना, कशाला विचार करताय? बघा, देत आहेत काय पेपर? ठीक आहे सर, विचार करा. तुमचे जे काही प्रश्न असतील आणखीन, मी तर म्हणते तुम्ही 1 करोडची प्रॉपर्टी घेतली पाहिजे, कारण तुमच्या तसं इन्कम पण चांगलं आहे, व्यवस्थित आहे. हां सर, ठीक आहे, काही हरकत नाही, सांगा सर. ठीक आहे सर, थँक्यू सर.